माघार घेण्याचं काही कारण नाही. तसं नगरसेवकांच्या आग्रहाखातीर आम्ही फॉर्म भरला होता आणि निवडणूक मिळवण्याची अशी कोणती इच्छा नव्हती. नगरसेवकांच्या सगळ्यांची चर्चा करून तो माघार घेतला. काँग्रेस लढाई अशी काही नव्हती आणि आमची निवडणूक लढण्याची पण इच्छा नव्हती. महाविकास आघाडीकडून फक्त आपला फॉर्म होता तो अपक्ष. मी पहिल्यापासून अपक्षच फॉर्म भरलेला होता. काँग्रेसमध्ये जे आहे तर ते मतभेद जाणवले. फॉर्म जे आहे तर ते चव्हाणांच्या नावाने आलता आणि अपक्षांचं तुम्ही भरलं. पण मी कधी पक्षाकडे मागणी पण नव्हती केली, पक्षाची अशा माझा कधी संपर्क पण झाला होता. आम्ही स्थानिक पातळीवर श्रीरामपूरचे राजकारण म्हणून आणि नगरसेवकांचा आग्रह म्हणून फॉर्म भरला होता आणि श्रीरामपूरच्याच नगरसेवकांच्या सगळ्यात चर्चेनंतर हा फॉर्म भरला. महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी निर्णय पण झाला होता दाखल करून ठेवायचा. थोरात साहेबांची आणि माझी अशी कधी याबद्दल चर्चा झाली नव्हती आणि कधी काँग्रेस पक्षाकडून फॉर्म भरा म्हणून असं त्यांनी पण कधी मला भरले नव्हते. आम्ही श्रीरामपूरच्या नगरसेवकांच्या माध्यमातून हा फॉर्म भरला होता. मला या निवडणुकीमध्ये असं पक्षाकडून किंवा अशी कोणती भूमिका नव्हती. माघार घेण्यासंदर्भात कोणी आग्रह केला काही शब्द? पण तुम्ही अपक्ष भरल्यामुळे कुठेतरी काँग्रेसला उमेदवार देता आला नाही अशी एकंदरीत चर्चा आहे. पण असं मी कधी म्हणलं नव्हतं की मी म्हणजे मला पक्षाचं तिकीट द्या, मी अडवणूक केली किंवा पक्षाकडे मागणी केली. पक्षाने पण माझ्याशी अशी काही चर्चा केली नाही. माझी अपेक्षा पण नव्हती. आग्रह कोणी केला नाही, अशी माझीच अपेक्षा नव्हती. हे नगरसेवकांच्या आग्रहाखाती मी भरला होता आणि आज काढून टाकलं. ठीक आहे, थँक्यू. ओके.